हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. कीर्तिहराची स्तुती बोलवेला, कैवल्य दाता मनुजा कळेना. एकाग्रनाथ विषांगिकारी, तुझवी न शंभो मज को न तारी. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रतवैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास प्रदोष व्रतासंबंधी महत्वाची माहिती पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, उत्तरायण, शिशिर ऋतू, माघ मास, शुक्ल पक्ष, शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी आहे. सामान्य शैवांसाठी अचानक अशौच आले असता उपवास करून माळेविना शिवमंत्र जप सतत करावा मित्रांनो. किंवा आपला जो गुरुमंत्र असेल तो गुरुमंत्रही आपण या ठिकाणी घेऊ शकता. शिव मंदिरात जाताना आपल्यासोबत काही पूजा साहित्य घेऊन जाणे, अन्यथा त्या योग्य अशी रक्कम दानपेटीत टाकणे. मंत्राचे आवाहन आपण नव्याने सुरू करू शकणार नाही, कारण आजच्या दिवशी अग्नी पृथ्वीवर हजर नाही. आज ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करा मित्र. लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका. गोमातेला ऋतुफळांचा घास वा महानैवेद्य खाऊ घाला. सूर्योदयापासून प्रदोष काळीची पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा. उपवास काळात फळे वा फळांचा रस व दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करू शकता आपण, तिखट मिठाचे नाही. आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून शिवमंत्राचा व गुरुमंत्राचा जप माळेविना दिवसभर मानसिकरित्या करत राहा मित्रांनो. काम, क्रोध, विषय सेवन करू नका. दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे टाळा. सायंकाळी प्रदोषकाळी शुचिर्भूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत शिवमंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः विधिवत संकल्प सोडून रुद्राभिषेक युक्त करा. लिंगाष्टक म्हणा. 108 शिवनामावलीचा उच्चार करून 1 वा 108 बेलपत्र शिवलिंगावर व्हा. आरती, कापूर आरती घ्या, घालीन लोटांगण घ्या, जयघोष घ्या, मंत्र पुष्पांजली घ्या, राष्ट्रीय प्रार्थना घ्या, शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्या मित्रांनो. आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा. ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, जानवेजोड, भस्मवडी, रुद्राक्षमाळा व दक्षिणा इत्यादी. गोरगरिबांना अन्न, वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील दान करा मित्रांनो. यानंतर घरी येऊन शांतपणे आपला उपवास सोडावा मित्रांनो. प्रदोष काळात नाना पद्धतीने शिवगुणगान करा, शिवध्यान धारणा देखील करा, शिवपाठ करा, शिवस्तुती व शिवमहिमा स्तोत्र पठन करा, शिवलीलामृत वा शिवपुराण ग्रंथातील एखादा अध्याय पठन करा. अशा प्रकारे आजच्या प्रदोष व्रताचे नियमात राहून आचरण करा व आपली भक्ती शिवचरणी अर्पण करा मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा प्रदोष व्रतासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.